पवार कुटुंबामधले आजोबा आणि राजकारणामधले सुद्धा आजोबा या शरद पवारांनी काल मोदी बागेमध्ये आपल्या सर्व पवार कुटुंब सदस्यांना एकत्र बोलवलं, स्नेहभोजन घेतलं. रेवतीचं लग्न आहे आणि मग त्या निमित्ताने एकत्र या, जरा बोलू असा त्यांनी निरोप पाठवला होता. आता इकडे पार्थ पवार व्हीएसआरच्याच विमानाने नेमके त्या भोजनासाठी तिथं हजर राहिले. दुसरीकडे रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि सीआयडी हे अजित पवार यांच्या घातपाताच्या चौकशीच्या संदर्भात 3 महिने उलटून गेले तरी अजिबात गंभीर नाहीयेत, सिरियस नाहीयेत असा थेट आरोप केलेला आहे. जय पवार या स्नेहभोजनाला उपस्थित नव्हते, सुनेत्राताई पवार या कार्यक्रमाला देखील उपस्थित नव्हत्या. एकूण जे चाललेलं आहे कुटुंबामध्ये ते लक्षात घेऊन शरद पवार फक्त आपण दूरचित्रवाणीवरच्या बातम्या ऐकत बसणं योग्य नाही, त्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने ते आजोबा म्हणून कशा प्रकारे आपली जबाबदारी पार पाडत आहेत त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो, ती सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनात. हे बघा, आता पार्थ पवार एक खासदार झालेले आहेत, त्यांच्या मानेवर ते मुंडवा जमीन घोटाळा याचे चौकशीचा तो अहवाल आहे. असं असलं तरी ते बिनधास्तपणे राजकारण करतात आहे. अगदी बारामतीमध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक, मग काँग्रेसला पुढे कसा धडा मिळेल वगैरे वगैरे असं त्यांनी वक्तव्य करून खळबळ माजून दिली होती. शरद पवार यांनी खुबीने ते सगळं पार पाडलं. त्याच्यानंतर काल विधान परिषदेवर जर कुणाला पाठवायचं, एकमेव आमदार पाठवता येणार आहे 9 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला, तर ते नाव विक्रम काकडे असं नाव पार्थ पवारांनी दिलेलं आहे. आता हा तसं बघायला गेलं तर पक्षाच्या अंतर्गतला निर्णय आहे, त्याच्यामुळे शरद पवार त्याच्यामध्ये फार काही लक्ष घालतील अशातला भाग नाही. परंतु त्यांना हे माहिती आहे, माजी खासदार संजय काकडे यांचा जो मुलगा आहे विक्रम काकडे, याच्यासाठी पार्थ पवार यांनी आग्रह धरलेला आहे. त्यासंबंधी बैठक झालेली आहे. दुसरीकडे त्यांनी जे काही एक्स पोस्ट केलेली आहे पार्थ पवारांनी, म्हणजे त्यांना ती करावी लागलेली आहे. कारण काय की व्हीएसआरचे विमान ठरवलं गेलं, मला इकडं आजोबांनी बोलवलं होतं आणि मग ते चूक झालेली आहे, याच्या पुढे असं काही होणार नाही, या व्हीएसआर कंपनीच्या संदर्भात चौकशी जी झालीच पाहिजे या मागणीवर मी ठाम आहे वगैरे वगैरे असं त्यांनी एक्स पोस्टवर सांगितलेलं आहे. दुसरीकडे काय की आता मतदान झालेलं 23 एप्रिलला. आता किती मतांनी सुनेत्राताई पवार हा विक्रमी मतं घेतील आणि निवडून येतील हे आपल्याला कळेलच. त्याच्यापूर्वी पवार विरुद्ध पवार 2029 मध्ये होण्याची शक्यता असं रोहित पवार बोलून मोकळे झाले. आता त्याच्यानंतर जय पवारांना सूचना की आपण काय बोललं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की लोकांची इच्छा आहे आणि लोकांची इच्छा असेल तर बघू वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. युगेंद्र पवार यांनी श्रीनिवास पवार यांच्या सांगण्यावरून सांगितलं की मला अजिबात इच्छा नाही की पवार विरुद्ध पवार असं 2029 मध्ये व्हावं, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. थोडक्यामध्ये काय, या सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत शरद पवार. म्हणजे आता त्यांना वारंवार उपचार घ्यावे लागतात, वार्धक्यामुळे त्यांना नियमित तपासण्या कराव्या लागतात. ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये ते होते, त्याच्यानंतर त्यांना तिथून डिस्चार्ज मिळाला, ते पुण्याला आले, मोदी बागेत आले. आणि आता एकूण पवार कुटुंबामध्ये जर चर्चा कोणती आहे तर ते रेवतीचं लग्न, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीतून ते झालेलं आहे, म्हणजे ती सोयरीक ठरलेली आहे. तर त्याविषयी आता आपल्याला हे लग्न कसं करायचं वगैरे त्या संबंधी बोलवण्यासाठी म्हणून शरद पवारांनी काल सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं. चर्चा झाली. आता ती नेमकी काय चर्चा झाली हे बघा. जर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं तर ज्या बातम्या येत राहतात त्या असं सांगतात की आता आम्हाला ह्या बातम्यांची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या बातम्या त्या बातम्या काय बोलणं झालं वगैरे हे सांगण्यामध्ये काही
म्हणजे त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर खुलासा करत बसणं हे काही संयुक्तिक होत नाही, असं सुप्रिया सुळे नेहमी सांगत असतात. आता तसं बघायला गेलं तर सुनेत्राताई पवार यांच्या हातामध्ये दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची, म्हणजे अजित पवार स्थापित राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्र आहेत. त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आता त्यांना अर्थमंत्री पद दिलं जाईल की नाही हे अजून पुढचा भाग आहे, हे सगळं ठरलेलं आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये रोहित पवार जे करत आहेत आणि ते शरद पवारांच्याच सांगण्यावरून करत आहेत का, तर ते करत आहेत असं रोहित पवार स्वतः सांगतात. त्यांना 3 महिन्यानंतर जो प्रश्न पडलेला आहे, तो प्रश्न जो आहे की 90 दिवस झालेले आहेत, तरी देखील राज्याचं गुप्तचर खातं काही करायला तयार नाही, राज्य सरकार काही करायला तयार नाही. भलं सुनेत्राताई पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जी बारामतीमध्ये सांगता सभा झाली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जे वक्तव्य केलं होतं की गांभीर्याने चौकशी केली जाईल, वेळ पडली तर मुडदे खडून काढण्यात येतील वगैरे वगैरे, ते असं त्यांनी एक दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि सुनेत्राताई पवार यांनी देखील पहिल्यांदाच सांगता सभेमध्ये तुमच्या मनात अजितदादांच्या घातपाता संबंधी जी काही शंका आहे तीच माझ्या मनात देखील आहे, त्याच्यामुळे खोलवर त्याची चौकशी झालीच पाहिजे असं म्हटलं. तरी देखील रोहित पवार यांचं समाधान होताना दिसत नाही. आता त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक बाण मारलेले आहेत. काल त्यांनी पुन्हा एक बाण मारलेला आहे. म्हणजे ज्या सुनील तटकरे यांनी आपली अनामिका कापून घेतली, जशी रुपाली चाकणकर यांनी कापून घेतली. त्याच्यानंतर बारामतीचं जे सहयोग सोसायटी आहे तिथं अजित पवारांचं जे निवासस्थान आहे तिथं ती काळी जादू पकडली गेली. इकडे मलबार हिलवर देवगिरी बंगल्यासमोर ते झालेलं आहे. आणि मग खरा अंजली दमानिया यांनी जो काही संदर्भ जोडला की 26 जानेवारी ते 29 जानेवारीच्या दरम्यान समता पतसंस्थेकडून ज्या वेळेला खरातला मेसेज दिले गेले, नेमका मोठा व्यवहार झालेला आहे. आणि मग एक व्यक्ती ज्या वेळेला खरातला म्हणजे खरातकडे गेली तर खरातनी सांगितलं होतं की पवार कुटुंबामध्ये काहीतरी भयानक घडू शकतं. मग तसं काय घडलेलं आहे का, याची देखील या अंगाने देखील चौकशी झाली पाहिजे, या संबंधी रोहित पवार यांनी काल स्पष्टपणे भूमिका मांडली. दुसरीकडे ब्लॅक बॉक्स संबंधी असेल वगैरे, ते ते जे गेल्या 3 महिन्यात बोलत आलेले ते देखील त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे. थोडक्यामध्ये काय आहे की शरद पवार यांना अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे कौटुंबिक जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल जे बोललं जात आहे त्याच्याकडे अतिशय संवेदनशीलपणे बघायचं आहे. दुसरीकडे हे जे दोन पक्ष आहेत यांचे विलिनीकरण वगैरे काय, किंवा सुनेत्राताई पवार यांनी कसं तो पक्ष पुढे न्यायचा आहे आणि पुढे आपल्याला काय नेमकी भूमिका घ्यायची याच्या संबंधी त्यांच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी चालू आहेत. आणि मग त्यांना एक म्हणजे कुटुंबामधले आजोबा आणि राजकारणामधले आजोबा म्हणून बराचसा काही त्यांना अतिशय संयमाने आणि धीरोदात्तपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि तो त्यासंबंधी त्यांना वारंवार मार्गदर्शकाची भूमिका करावी लागणार आहे. ती कशा प्रकारे ते करत राहतात हे आपल्याला महाराष्ट्राला दिसतंय. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.